नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया विशेष छान रव्यापासून बनवलेली गोड पुरी म्हणू शकता, सांजोऱ्या म्हणू शकता किंवा मग या ठिकाणी लग्नामध्ये सुद्धा अशा पुऱ्या बनवल्या जातात. पण ती जी असते ती गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी बनवली जाते आणि ही जी आहे ना आपण मैद्यात बनवलेली आहे. आणि खानदेशी भागामध्ये खूप अक्षय तृतीयाला ह्या पुऱ्यांना महत्त्व दिलं जातं आणि अक्षय तृतीयाला ह्या नक्कीच बनवलेलं जातं. चला तर मग ह्याच्या सांजोऱ्या आहे ह्या बनवण्याची अगदी सोपी रेसिपी, अजिबात फारसा जास्तीचा वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. दिसायला जितकं छान टम्म फुगलेल्या खुसखुशीत आणि आतमधून एकदम रसरशीत असं सारण त्यामध्ये भरलेलं आहे. आणि ह्याच खुशखुशीत ज्या सांजोऱ्या आहे ते बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता वरचं आवरण जे आहे ना एकदम कुरकुरीत आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी गॅस चालू केलेला आहे, त्यावरती पॅन ठेवलेला आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे. रवा जो आहे ना जाड असावा, जाड नसेल तर मीडियम साईजमधला रवा असावा, जास्त बारीक रवा नाही घेतला तरी चालेल, असेल तर तुम्ही घेतला तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा जो आहे ना मी 1 कप घेतलेला आहे आणि 1 कप रवा आता व्यवस्थित आपण मीडियम गॅसवरती, गॅसची फ्लेम बघून घ्या तुम्ही, एकदम कमी आहे आणि कमी गॅसवरच रवा भाजायचा आहे. अजिबात गॅस मोठा करून रवा पटकन भाजायचा नाही आहे, कारण जो सांजोऱ्या बनवण्यासाठी रवा जो आहे ना तो कमी गॅसवरती भाजला तरच तो एकदम छान मोकळा मोकळा दाणेदार आणि असाच रवा आपल्याला हवा आहे. त्यामुळे खूप फास्ट गॅसवरती रवा भाजण्याची प्रोसेस करायची नाही आहे. एकदम आता तुम्हाला मी चमच्यामध्ये दाखवते, लगेच असा डायरेक्टली पडतोय चमच्यामधून, असा न पडता एकदम सुरसुळीत पडला पाहिजे, मोकळा मोकळा पडला पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 5 ते 6 मिनटं मी कमी गॅसवरती हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. रंग बघू शकता, या रंगापर्यंत भाजायचा आहे, हलकासा लालसर रंग येईपर्यंत. आणि चमच्यातून बघा कसा सरसरीत खाली पडतोय, मोकळा मोकळा झालेला आहे, असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता भाजून घेतलेला रवा एका डिशमध्ये, एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी ज्या पॅनने रवा मोजून घेतला आहे त्यामध्येच मी 1.5 कप पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे. रव्यासाठी पाण्याचा वापर जास्तीचा लागतो, त्यामुळे 1.5 कप पाणी आणि 1 कपाला थोडंसं कमी म्हणजे 1.4 कप या ठिकाणी मी जो आहे ना गूळ किसून वापरलेला आहे. तो किसताना थोडासा ओलसर हात लागल्यामुळे चिकट झालेला आहे. आणि गुळाचा कलर जो आहे ना तुमच्याकडे जर असा असेल ब्राऊनवाला तर एकदमच बेस्ट, म्हणजे जो सारण आहे ना त्याला रंग खूप छान येतो. आणि पिवळसर गूळ नाही वापरला तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळ जो आहे ना 1-2 मिनटात व्यवस्थित वितळला गेलेला आहे. आणि वितळल्यानंतर या ठिकाणी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया. शिजवून झाल्यानंतर हलकंसं, फक्त जास्त चिकटचा पाक करायचा नाही आहे किंवा खूप घट्टसर करायचा नाही आहे, हलकंसं 2 ते 3 मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचा आणि गॅस बंद करायचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये मी रवा काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्याच बाउलमध्ये आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते मी गाळून घेते. कारण का तर गुळामध्ये भरपूर अशी घाण असते आणि तीच घाण जी आहे ना त्यामध्ये जायला नको म्हणून आपण या ठिकाणी गाळून घेतो. हे बघा अशा प्रकारची राळ जी असते ना ती गुळामध्ये निघते. इथे बघू शकता तुम्ही, रंग बघू शकता गुळाचा एकदम डार्क आहे आणि असाच ब्राऊन शेडमधला आपल्याला गुळ वापरायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता रवा पण आहे ना एकदम व्यवस्थित थंड झालेला आहे आणि हे गुळाचं पाणी देखील आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मी जे सांगितलेल्या गोष्टी आहे, टिप्स आहे, त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. रेसिपी अजिबात चुकणार नाही. पहिल्याच प्रयत्नात बनवत असाल तरी खूप पटकन बनली जाणारी ही रेसिपी आहे आणि अजिबात गडबड गोंधळ करण्यासारखं काही नाही आहे. एकदम आरामशीर बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पाणी जे आहे ना ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर त्या रव्यामध्ये मी टाकून घेते. आता लगेच सर्वचं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करत टाकायचं. रवा जो आहे ना पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करतो. आणि तुम्ही हे सारण जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा
मी टाकल्यानंतर लगेच तो रवा जो आहे ना घट्टसर व्हायला सुरुवात होते. माझ्याकडनं मी एकाच वेळेस पाणी टाकणार नाही आहे, तुम्ही पण एकाच वेळेस टाकू नका. काय होतं आहे, रवा पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि आपल्याला साधारणतः हे सारण जे आहे ना 5 ते 6 तास, किंवा जर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीचं बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पुऱ्या केल्या तरी चालेल. जेव्हा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही चेक करणार तेव्हा थोडंसं पाणी जे आहे ना तेव्हा लागणार असतं. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा दुसऱ्या दिवशी पाणी जे आहे ना पूर्ण ॲब्झॉर्ब केलेलं असतं आणि रवा एकदम मोकळा मोकळा झालेला असतो. या ठिकाणी बघू शकता थोडंसं पाणी मी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि बाकीचं पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यावरती वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वेलची पावडरने फ्लेवर खूप छान येतो. सारण जे आहे ना खायला खूप अप्रतिम लागतं आणि ह्या पुऱ्या ज्या आहे ना गरम गरम खाल्ल्या तर अजूनच सुंदर लागतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता वेलची पावडर टाकून घेऊ. वेलची पावडर व्यवस्थित मी आधीही टाकली होती, ती व्हिडिओ काढायचा राहिला होता म्हणून पुन्हा थोडीशी घेऊन टाकलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आताही तुम्ही बघू शकता सारण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकून थोडंसं सारण साईडला ठेवलं तरी चालेल. पण या ठिकाणी मी सारणामध्ये आता भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि आता मी हे झाकण ठेवून 5 ते 6 तास हे व्यवस्थित रेस्ट करायला ठेवते. म्हणजे यावरती काय होईल, पाणी जे आहे ना पूर्ण आतमधलं ॲब्झॉर्ब होईल आणि रवा जो आहे ना खूप दाणेदार मस्त या ठिकाणी मोकळा मोकळा होईल. या ठिकाणी साईडला ठेवून देऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण पारीसाठी जे पीठ वापरणार आहोत ते कसं बनवायचं. या ठिकाणी 1 कप मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक रवा जो असतो ना तो घेतलेला आहे 3-4 चमचे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचा वापर करा आणि 3 चमचे घेतले तरी चालेल. या ठिकाणी बघू शकता रवासुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि रवा टाकल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मीठ अत्यंत आवश्यक आहे कारण छान लागते खायला. गोडाच्या पदार्थात मीठ जर थोडंसं जरी टाकलं ना खूप सुंदर लागतो पदार्थ. आणि या ठिकाणी मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं कडकडीत तेलाचं मोहन मी 2 ते 2.5 चमचे या ठिकाणी वापरलेलं आहे. कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं जरी वापरले ना मोहन तरी चालेल. या ठिकाणी मी तेलाचंच वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चमचा, पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याच्यानेच मी 2 ते 2.5 चमचे तेल इथे टाकलेलं आहे. तेल हलकंसं गरम आहे त्यामुळे हळूहळू मिक्स करायचं आणि जोपर्यंत पूर्ण पिठाला तेलाचं बाइंडिंग येत नाही, कोटिंग होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. असं व्यवस्थित मुठीने मिक्स करायचं आहे. सर्व सारणाला म्हणजे सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जोपर्यंत असा पूर्ण मुटका तयार होत नाही आणि मुटका झाल्यानंतर तो असा घट्टसर लागला पाहिजे. म्हणजे आपलं तेल जे आहे ना पिठाला पूर्णपणे व्यवस्थित चोळलं गेलेलं आहे हे समजतं. आता पाणी जे आहे ना एकदम थोडं थोडं टाकून घट्टसर गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा बनवून झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनटं व्यवस्थित झाकून भिजू द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हलकं हलकं पाणी वापरते आणि एकदम व्यवस्थित गोळा जो आहे ना तो मळून घेते. खूप जास्तीचं पाणी वापरायचं नाही. पीठ जे आहे ना आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे, खूप पातळ करायचं नाही. म्हणजे लाटताना काय होतं ते पोळपाटला किंवा लाटण्याला चिपकत नाही. या ठिकाणी बघू शकता एवढंसंच पाणी मी या ठिकाणी 2-3 वेळेस टाकलं थोडं थोडं आणि व्यवस्थित गोळा जो आहे ना मऊसूत या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनटं आपण भिजू देऊया. या ठिकाणी बघू शकता नंतर मी कढई ठेवली, कढईतलं तेल व्यवस्थित गरम करायला ठेवलं आहे. सारण जे आहे ना बघू शकता किती छान मोकळं मोकळं झालेलं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे. गठुळी जर झाली असेल ती हाताने थोडीशी चोळून घ्यायची आहे आणि मोकळं मोकळं सारण करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे. आता आपण हे सर्व साईडला करून घेऊ द्या. या ठिकाणी पोळपाट लाटणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्यावरती असलेले कण जे असतात पिठाचे आधी चिपकलेले त्याच्याने पुरी आपली आपण जे लाटणार आहोत ते फाटलं नाही पाहिजे किंवा त्याला होल पडलं नाही पाहिजे. म्हणून व्यवस्थित स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित कणिक जे आहे ना हलकीशी 1 मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायची. याने काय होतं मऊ लुसलुशीत होतं. या ठिकाणी बघू शकता अजिबात क्रॅक जात नाही. इतकं छान पीठ जे आहे ना ते भिजलं गेलेलं आहे. असे तुम्ही उंडे करून घेऊ शकतात.
आणि उंडे केल्यानंतर ते असेच मोकळे हवेत ठेवायचे नाही, त्यावरती सुती कपडा टाकायचा आणि मग ते ठेवायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उंडे केलेत. आता मी 2 प्रकारच्या पुऱ्या लाटणार आहेत. एक म्हणजे एक एक पारी बनवून पुऱ्या कशा बनवायचा ते सांगणार आहेत, एक पारीची सांजोरी, आणि त्यानंतर 2 पारी बनवून कशी बनवायची हे पण सांगणार आहे. दोन्ही प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाचा उंडा घेतल्यानंतर हलकंसं पीठ लावलं त्याला आणि दोन्ही बोटांनी अंगठ्याच्या साहाय्याने पातळ अशी पारी तयार करते. खूप जास्त पातळ मध्यभागी करायचं नाही, साईडची कडा असते ना ती पातळ करत चालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने सारण व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायचं. आता सारण भरल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जसं मोदकाला आकार देतो किंवा पुरणाची पोळी बनवताना आपण आतमध्ये सारण भरतो, सेम त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित साईडने प्रेस करत करत साईडची कडा वरती आणायची आणि व्यवस्थित चिपकवून घ्यायची, म्हणजे एकसारखी करून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण जे आहे ना आतलं सारण ते असं बोटाने मध्ये प्रेस करून व्यवस्थित आतमध्ये ढकलतोय आणि बाजूची कडा जी आहे ना ती व्यवस्थित वरती येते. या पद्धतीने आपल्याला जी पुरी आहे किंवा सांजोरी आहे अशी पण तुम्ही बनवू शकता. ही एक पद्धत झाली. आणि आता ही लाटून घेऊया. तेल पण व्यवस्थित गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम करताना मोठ्या याच्यावरती तेल गरम करायचं नाही आहे आणि सांजोरी लाटताना खूप दाबून या ठिकाणी वरच्या वर हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहे. खूप जास्त प्रेस करून लाटायचं नाही, त्याने काय होऊ शकतं आतलं सारण जे आहे ना ते फुटू शकतं आणि मग पुरी जी आहे ना ती टम्म फुगली जाणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आहे आणि व्यवस्थित दाबून घेतलं आहे आणि हलक्या हाताने लाटून घेतलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही. आधी थोडंसं तुकडा टाकून बघायचा पिठाचा, तो जर पटकन वरती आला तरच आपल्याला मीडियम गॅसवरती ही सांजोरी तळायची आहे. वरतून हलकंसं तेल सोडायचं आणि लालसर इथे ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने ब्राऊन रंग आला की मगच काढायचे आणि मीडियम गॅसवरती तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम अजिबात हाय नाही आहे, एकदम कमी गॅसवरती मीडियम गॅसवरती या ठिकाणी सांजोरी तळून घेतलेली आहे आणि व्यवस्थित छान अशी फुगलेली पण आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंगसुद्धा दाखवते किती सुंदर वाटतंय आणि सेम असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि अशीच सांजोरी जी आहे ना एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि तळून घेतल्यानंतर ती एका डिशमध्ये व्यवस्थित काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका डिशमध्ये काढून घेतली, छान मस्त फुललेली आहे आणि यामध्ये सारण जे आहे ना कट टू कट भरलेलं असतं, त्यामुळे ती पूर्णपणे मस्त लागते. या ठिकाणी आता दुसऱ्या प्रकारची पुरी म्हणजे या एका जो आपण एक जी छोटा पोर्शन केला होता त्याचे 2 करायचे आणि त्यानंतर असं पातळसर पारी लाटून घ्यायची. या ठिकाणी बघू शकता एकदम छान व्यवस्थित पातळ लाटायचं. इथे मी हातावरती पण तुम्हाला घेऊन दाखवते. ह्या पद्धतीमध्ये म्हणजे अजिबात जाडसर नाही, खाताना कचकच लागलं नाही पाहिजे, एकदम कुरकुरीत या ठिकाणी पारी जी आहे ना सारण भरल्यानंतर लागली पाहिजे अशी पातळ लाटून घ्यायची आणि दुसरी पण एक अजून लाटून घ्यायची. लाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही व्यवस्थित छान लाटून घेतलं आहे. तुम्ही एकसारखी एक पोळी लाटून त्यावरती सारण भरून दुसरी पोळी लाटून टाकली तरी चालेल, अशाही पद्धतीने बनवतात. पण ही पण झटपट प्रोसेस आहे, पटकन बनली जाते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पण व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. इथे मला थोडीशी जाडसर वाटते कडेला, तिथे पण मी थोडीशी लाटून घेते आणि याप्रमाणे आपली पारी जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे. आता यावरती व्यवस्थित असं गोलाकार पसरून टाकायचे सारण, म्हणजे पूर्ण कडेपर्यंत गेलं पाहिजे. आणि पुढे जे आहे ना मी ते दाखवतेच. या ठिकाणी सारण भरल्यानंतर वरतून टाकल्यानंतर बाजूने आहे ना व्यवस्थित पाण्याचा बोट लावायचा, म्हणजे काय होतं एकमेकांचं चिपकून जातात, अजिबात तेलामध्ये सुटत नाही. आणि त्यामुळे असं पाणी लावल्यानंतर हे व्यवस्थित हलकंसं प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. दाबून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता भरपूर अशी कड निर्माण झालेली आहे. ही कड आपल्याला नको आहे, त्यामुळे एका कटरच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे झिगझॅगमध्ये कटर असेल
तर अजूनच बेस्ट दिसते. आणि कटरच्या साहाय्याने अशी व्यवस्थित गोलाकार देऊन बाजूची कडा काढून घ्यायची. कडा काढून झाल्यानंतर पुरी एकदम छान दिसते. आणि इथे तेलदार गरमच आहे, कमी गॅसवर पुन्हा एकदा तळून घ्यायची. तळताना तुम्ही गॅसची फ्लेम बघू शकता, एकदम कमी आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला अशी फुललेली, छान फुगलेली, अशी कुरकुरीत खुसखुशीत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला किती छान दिसते. त्यामुळे ही जी पद्धत आहे ना, मला खूप जास्त आवडते. 2 पाऱ्या लाटून घेतल्यानंतर बाजूची कड काढल्यानंतर इतकी छान फुलते आणि खूप कुरकुरीत छान लागते. दोन्हीही बेस्टच आहे, खायला तर छानच लागणार आहेत. आणि मग अशा पद्धतीने अक्षय तृतीया विशेष तुमच्याकडे काय बनवलं जातं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एकदम खुसखुशीत आणि आतून रसरशीत भरलेलं सारण मस्त सांजोऱ्या इथे तयार आहेत.